शेतीची ही भूमी जिथं स्वप्न सत्यात उतरतात आणि कष्टाच्या याच मातीत आशेची उमेद असते। बायर सेमिनसने वर्षानुवर्षे कृषी क्षेत्रात योगदान देऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे आणि हा प्रयत्न पुढे नेत बायर सेमिनसने अशा अनेक सारथी शेतकऱ्यांना आधार दिला आहे आणि त्यांना पुढे जाण्याची संधी दिली आहे। चला आता ऐकूया शेतकऱ्याची गोष्ट, शेतकऱ्याचे शब्द। नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ॲडव्होकेट अमोल रत्नाकर राशीनकर। माझं गाव बोदेवाडी, पोस्ट भारळे, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। मी साधारण 2011-12 सालापासून शेती व्यवसाय करतोय। मी सुरुवातीला 15 वर्ष पूर्ण वेळ वकिली व्यवसाय केल्यानंतर तदनंतर मी शेती व्यवसायाकडे वळलो। 2014 पासून पूर्ण वेळ मी शेती व्यवसाय करतोय। नवीन तंत्रज्ञान आणि नवीन प्रयोगशील शेती करणं मला आवडतं आणि या शेती व्यवसाय करत असताना मला माझे आई-वडील, माझी पत्नी, माझी बहीण आणि माझी दोन्ही मुलं यांचा मला त्यामध्ये खूप मदत होत असते आणि मी या शेती व्यवसायामध्ये पूर्णपणे समाधानी आहे। सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो। यामध्ये खास करून एप्रिलची लागवड, खास करून पाडव्यानंतर टोमॅटो या पिकाची लागवड केली जाते। टोमॅटो पीक हे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना सक्षम बनवणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिलं जातं। परंतु या पिकाला टेम्परेचरमुळे येणारा व्हायरस आणि पावसामुळे येणारं क्रॅकिंग हे दोन प्रश्न प्रामुख्याने भेडसावत होते। 11 एकरावरती टोमॅटो आर्यमानची लागवड करत असताना 2 सरीतील अंतर 4.5 फूट आणि 2 रोपातील अंतर 1.5 फूट ठेवून या रोपांची लागवड केली। साधारणपणे रोपांचे वय 20 ते 25 दिवसांचे झाल्यानंतर रोपांना ड्रिपद्वारे कॅल्शियम देण्यात आले। त्यानंतर 35 ते 55 दिवसादरम्यान रोपांना ड्रिपद्वारे पोटॅशची मात्रा देण्यात आली। लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी रोपांची पहिली बांधणी केली। लागवडीनंतर प्रत्येक 10 दिवसांनी रेक्झोलिन कॉम्बिट 2 ची फवारणी केली। लागवडीनंतर 63व्या दिवशी आर्यमानचा पहिला तोडा चालू झाला। सेमिनिस आर्यमान टोमॅटोला भरपूर फुटवे आहेत, त्यामुळे भरपूर तोडे होतात आणि त्यामुळे भरपूर उत्पादन मिळते। सर्व शेतकऱ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो की गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये सेमिनिस आर्यमान या टोमॅटोची 11 एकरावरती मी लागवड केली होती। साधारणपणे एकरी 2000 कॅरेट मला आर्यमानमुळे उत्पादन मिळाले होते आणि 1000 ते 4000 प्रति कॅरेट प्रमाणे जागेवरती मला दर मिळाला होता। आर्यमान टोमॅटोमुळे मला साधारण 2 कोटीच्या वरती निव्वळ उत्पन्न मिळाले होते। सर्व शेतकऱ्यांना एवढंच मी सांगेन की सेमिनिसचं आर्यमान टोमॅटो शेतकऱ्यांसाठी वरदान आहे। गेल्या वर्षी कमी पाऊस झाला तरी देखील आर्यमान टोमॅटोनं भरपूर उत्पन्न दिलं। मी आर्यमान टोमॅटो लागवड करून भरपूर नफा मिळवला। सर्व शेतकऱ्यांना एवढंच सांगेन, आपणही आर्यमान टोमॅटोची भरपूर लागवड करावी आणि भरपूर नफा मिळवावा। मी आणि माझा परिवार सेमिनिसचं आर्यमान टोमॅटो लावून खूप समाधानी आहे। याही वर्षी सर्व क्षेत्रावरती फक्त आणि फक्त आर्यमानचीच लागवड मी करणार आहे। सेमिनिस आर्यमान नंबर 1 टोमॅटो।